जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ग्रेट महाराष्ट्र आपल्या कम्युनिटीमध्ये. मित्रांनो, आपल्या आजच्या ट्रेनिंगचं सिरीजचं जे टॉपिक आहे ते आहे चॅट प्रोसेस. जर मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपला लीड आली आहे आणि त्याच्यानंतर लीड सोबत आपण काय चॅट करायचे हे तुम्हाला मी आता सविस्तर सांगणार आहे. आणि मित्रांनो, सांगल्यानंतर तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे की मित्रांनो आपण लीड जनरेशन केली. लीड जनरेशन नंतर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज आला, त्यानंतर लीडला आपण चॅटवरती कसं बोलायचं असते, लीड सोबत काय काय बोलायचं असते हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार पण आहे आणि पहिले सांगणार पण आहे. तर मित्रांनो, लीड जनरेशन मागच्या ट्रेनिंग सिरीज मध्ये तुम्ही बघलं असेल की आपण दोन प्रकारे लीड जनरेट करू शकतो. पहिलं म्हणजे मित्रांनो रील टाकून इंस्टावरती आणि दुसरं म्हणजे फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट करून. मित्रांनो, थोडक्यात सांगतो तुम्हाला, तुम्ही जर इंस्टाग्रामवरती रील टाकताय त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला लीड येतील, ते म्हणजे आपलं ऑर्गॅनिक लीड. आणि मित्रांनो, जे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ऍड रन करून जे व्हॉट्सअपला लीड आणसा ते पेड म्हणजे मित्रांनो ते इनऑर्गॅनिक लीड. तर मित्रांनो, तुम्ही हे लीड जनरेट केल्यानंतर यांच्यासोबत व्हॉट्सअपवरती आपल्याला काय चॅट करायची असते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. त्याच्या पहिले मित्रांनो मी तुम्हाला 2 मिनिटं ते समजून सांगतो. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला व्हॉट्सअपवरती लीडचा मेसेज येतो आहे, तेव्हा मित्रांनो आपल्याला आपली एक तर व्हॉइस नोट पाठवायची असते, एक तर मेसेज पाठवायचा असते. मित्रांनो, त्या व्हॉइस नोट मध्ये आणि मेसेज मध्ये एकच सांगायचं असते की माझा नंबर सेव्ह करून मला स्क्रीनशॉट पाठवा. तर मित्रांनो, त्या व्हॉइस नोट वरून त्या मेसेज वरून जेव्हा लीड आपला नंबर सेव्ह करेल आणि आपल्याला स्क्रीनशॉट पाठवेल, तेव्हा मित्रांनो आपण जे पण स्टेटस स्टोरी टाकतो ते लीड आपली पाहू शकते. आणि मित्रांनो त्याच्यावरती आपलं कन्व्हर्जन निघणार आहे. तर मित्रांनो, पहिलं स्टेप जे आहे ते आहे नंबर सेव्ह करून घेणं, ते आपण केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो एक आपल्याला सिंपली मेसेज बनवून ठेवायचा आहे की लीडचं आपल्याला नाव जाणून घ्यायचं आहे, वय जाणून घ्यायचं आहे, लीड सध्या जॉब करत आहे, काय स्टुडंट आहे आणि सध्या लीड प्रॉपर राहते कुठे. म्हणजे मित्रांनो आपण लीड जोडून जर हे थोडी माहिती घेतो तर लीडला आपल्यावरती ट्रस्ट बिल्ड होते. आणि मित्रांनो हेच आपल्या कन्व्हर्जनचं मेन पॉईंट आहे. तर मित्रांनो, आपला नंबर सेव्ह केल्यानंतर आपण त्यांची माहिती घेतल्यानंतर थर्ड स्टेप म्हणजे तिसरी स्टेप जे आहे मित्रांनो ते आहे आपलं प्रेझेंटेशन व्हिडिओ. जो मित्रांनो आपल्या द ग्रेट महाराष्ट्राचा ऑफिशियल प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे तो आपल्याला त्या लीडला सेंड करायचा आणि त्याच्या खाली एक मेसेज टाईप करून टाकायचा आहे की हा प्रेझेंटेशन व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही मला 24 तासानंतर यस असा मेसेज करा किंवा डन असा मेसेज करा. मित्रांनो, तो मेसेज बघल्यानंतर लीडला असं वाटेल की यांच्याकडे सीट अवेलेबल नाही आहे किंवा मग कमी जणांना जॉईन करून घेणार आहेत. याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर लीड रिस्पॉन्स करेल आणि त्या मेसेजचा आपला फायदा होणार आहे. 2 ते 3 तासानंतर मित्रांनो जेव्हा आपल्याला लीडचा मेसेज येईल डन म्हणून, नाहीतर मित्रांनो जेव्हा 2 ते 3 तास झाले पण लीडनं आपल्याला काही रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यानंतर मित्रांनो आपलं काम आहे की लीडला स्वतः मेसेज करणे की प्रेझेंटेशन व्हिडिओ पाहिला का, तुम्हाला प्रेझेंटेशन व्हिडिओ समजला का. मित्रांनो, ज्यांचं पण जे लीड आपल्याला रिस्पॉन्स करेल की सर मी व्हिडिओ बघितला किंवा डन मेसेज आला, यस मेसेज आला, तर त्या लीडला आपल्याला बोलायचं आहे की तुम्हाला काही डाऊट आहेत का. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या लीडचे डाऊट क्लिअर करसाल तेव्हा मित्रांनो ती लीड तुमचा बिझनेस स्टार्ट करणार आहे आणि तुमची इन्कम होणार आहे. पण मित्रांनो सगळ्यात पहिले जे आहे ते तुम्हाला त्यांचे डाऊट क्लिअर करायचे आहे. मित्रांनो, त्याला तुम्ही विचारलं तुला काही डाऊट आहे का, तर लीड बोलेल हो किंवा नाही. तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही त्याला विचारायचं आहे की आपण कॉलवरती बोलू शकतो का. मित्रांनो, चॅट पर्यंत फक्त आपल्याला एवढीच प्रोसेस करायची आहे, आपल्याला त्याला प्रेझेंटेशन व्हिडिओ टाकायचा आहे आणि काही डाऊट आहेत का विचारायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याला कॉलवरती घ्यायचं आहे आणि मित्रांनो कॉलवरती त्याच्यासोबत आपल्याला थोडं बोलायचं आहे. थोडं काय बोलायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पहिल्या 2 मिनिटं त्याच्यासोबत रिलेशन बिल्ड करायचं आहे की दादा तू कुठे राहतो, तुझं नाव काय आहे, तू काय करतोय, तू जॉब करतोय, काय जॉब करतोय, तू स्टुडंट आहे तर काय स्टडी करतोय सध्याला, तुझे आई वडील काय करतात, तुझा भाऊ काय करताय. आणि आपल्याबद्दल थोडं सांगायचं आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं नाव निखिल जातो, मी प्रॉपर पुण्यामधून बिलॉंग करतो. या ऑनलाईन बिझनेस मध्ये 1 वर्षापासून आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त रुपये कमवले. हे जर आपण पुढच्याला माहिती सांगत आहे तर त्याचा आपल्यावरती 100% ट्रस्ट बिल्ड होतो. तर मित्रांनो, जे लीड आपल्यासोबत कॉलवरती आलेले आहे तिच्यासोबत मित्रांनो रिलेशन बिल्ड केल्यानंतर त्यांचे ऑब्जेक्शन विचार आणि ऑब्जेक्शन विचारल्यानंतर मित्रांनो ते ऑब्जेक्शन आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो. मित्रांनो, पहिली गोष्ट तर लीडला हे नाही समजलं पाहिजे की तुम्ही त्यांना पॅकेज प्रमोट करायला आलाय. लीडला हे समजलं पाहिजे की नाही, हा कुठे ना कुठे व्यक्ती आपली मदत करायला आलाय, आपल्याला सोल्युशन द्यायला आलाय. जर मित्रांनो तुम्ही लीडला हे कळू दिलं की नाही हा व्यक्ती आपल्याला काही नाही मदत करायला आलाय, सोल्युशन द्यायला आलाय, हा आपली मदत करू शकतो, तर लीड तुमच्यावर 100% बिझनेस स्टार्ट करणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही त्यांना फक्त पॅकेजचं नाही तर त्यांची अडचण जाणून घ्या. त्यांना कोणत्या पॅकेजने स्टार्ट करायचं हे आखरीला विचारा. आणि मित्रांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाय, तुमच्या याच्यामध्ये काय चालू आहे लाईफ मध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे त्या पुढच्याला तुमच्यावरती 100% ट्रस्ट झाला म्हणजे तो तुम्हाला किती पण पेमेंट करू शकतो. आणि मित्रांनो त्याच्यानंतर ऑब्जेक्शन हँडलिंग झाल्यानंतर मित्रांनो त्याला विचारा तुम्ही तुला कोणत्या पॅकेजने बिझनेस स्टार्ट करायचा आहे दादा ताई, तो तुम्हाला पॅकेज सांगेल. त्याच्यानंतर मित्रांनो त्याला QR कोड सेंड करून तुम्ही पेमेंट घेऊ शकता. हे झाली एक प्रोसेस. पण मित्रांनो जे व्यक्ती जे ताई
किंवा जे दादा काही जॉबवरती असेल, स्टुडंट असेल आणि कॉलवरती येऊ शकत नाही, त्यांना चॅटवरती कसं क्लोज करायचं मी ते पण तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जे लीड आपल्यासोबत कॉलवरती बोलू शकत नाही त्याला चॅटवरती कसं क्लोज करायचं ते सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, जे पण लीड कॉलवरती येऊ शकत नाही त्याला सिंपली विचारायचं की दादा तुला काय डाऊट आहे, तो चॅटवरती तुम्हाला सांगेल. काम समजलं नाही किंवा मग या बिझनेस मध्ये नेमकं काम काय करायचं आहे, इन्कम कशी होणार आहे, आपल्याला ट्रेनिंग सिरीज कशी भेटणार आहे, ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवणार आहे, ट्रेनिंगचा टाइम काय आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला चॅट वरतीच आपले सगळे ऑब्जेक्शन हँडल करायचे आहे. पण मित्रांनो, चॅट वरती ऑब्जेक्शन हँडलिंग करताना कधीच त्याला टेक्स्ट मेसेज करू नका, फक्त व्हॉइस ओव्हर हे रेकॉर्ड करून टाका. कारण मित्रांनो, जेवढं तुम्ही व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करून टाकसाल तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल पण वाढेल आणि मित्रांनो पुढच्याला असं हे पण वाटेल की नाही, कुठे ना कुठे हा जे पुढचा व्यक्ती आहे तो जेन्युइन आहे आणि तुम्हाला स्वतः रिप्लाय करत आहे. म्हणजे त्यावरती तुमचा ट्रस्ट हा 100% बिल्ड होईल आणि ते लीड तुमच्यावरती विश्वास करून बिझनेस स्टार्ट करेल. मित्रांनो, ऑब्जेक्शन हँडलिंग झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला लीडला पॅकेजची लिस्ट पाठवायची आहे आणि विचारायचं आहे की दादा तुला कोणत्या पॅकेजने बिझनेस स्टार्ट करायचा आहे. एकदा मित्रांनो तुम्ही त्याला विचारलं की तो सांगेल तुम्हाला की सिल्वर, गोल्ड, प्रो किंवा प्लॅटिनम. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा QR कोड सेंड करायचा आहे आणि पेमेंट घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली त्याची डिटेल घेऊन घ्यायची आहे. त्यांचं नाव, 3 फोटो, जीमेल नंबर आणि ते प्रॉपर कुठे राहतात आणि त्यांची आपली द ग्रेट महाराष्ट्रामध्ये आयडी लॉग इन करून टाकायची आहे, रजिस्ट्रेशन करून टाकायची आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला समजून सांगितलं की लीड सोबत आपल्याला चॅट काय करायची असते. मित्रांनो, मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो की मी लीडला कसं क्लोज केलेलं आहे, मी लीड सोबत काय चॅट प्रोसेस केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मला एका दादाचा SS मेसेज आला. त्यानंतर मी त्यांना माझा नंबर सेव्हचा मेसेज पाठवलेला आहे. नंबर सेव्हचा मेसेज पाठवल्यानंतर बघू शकता त्यांनी माझा नंबर आणि निखिल सर नावाने सेव्ह करून मला स्क्रीनशॉट पाठवलं. त्यानंतर बघू शकता मी त्यांना आपला प्रेझेंटेशन व्हिडिओ सेंड केलेला आहे आणि खाली बघा व्हिडिओच्या खाली तुम्हाला मेसेज दिसेल की व्हिडिओ बघून 24 तासामध्ये मला निर्णय सांगा. त्यानंतर त्यांचा मला स्टेटसला यस असा रिप्लाय आला. मी त्यांना विचारलं ओके तुम्हाला स्टार्ट करायचं नाही, हो सर, ओके आपण कॉलवर बोलू शकतो का. त्यांनी मला 10 मिनिटानंतर कॉल केला आणि त्यानंतर आम्ही 4 मिनिटं हे कॉलवर बोललो. 4 मिनिटांमध्ये मी त्याच्यासोबत रिलेशन बिल्ड केलं, ट्रस्ट बिल्ड केला, त्यांचे सर्व ऑब्जेक्शन हँडलिंग केले. त्यांना तुम्ही बघू शकता पॅकेजची लिस्ट पाठवली. त्यांनी मला सांगितलं मी रात्री सांगतो. त्यानंतर मला त्यांचा उद्या मेसेज आला. की त्यांचा बेसिक पॅकेज म्हणून बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मी त्यांना QR कोड सेंड केला आणि तुम्ही बघू शकता त्यांनी मला पेमेंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांची डिटेल घेतली. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, सेम अशी प्रोसेस करायची आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. पहिला तर नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे, सेकंडला प्रेझेंटेशन व्हिडिओ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॉलवर बोलू शकता, नाही तर मग चॅटवरती तुम्ही लीडला क्लोज करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की चॅट प्रोसेस म्हणजे आपल्याला काय काय प्रोसेस करायला लागत असते, लीड सोबत काय बोलायचं असते, लीडला स्टेप बाय स्टेप काय गाईड करायचं असते, हे तुम्हाला सगळं या व्हिडिओ ट्रेनिंग सिरीज मध्ये समजलं असेल. जर मित्रांनो अजून पण तुम्हाला या ट्रेनिंग सिरीज मध्ये काही समजलं नसेल, डाऊट असेल, तर मित्रांनो परत एकदा व्हिडिओ न स्किप करता बघा, म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि मित्रांनो, या प्रोसेसमध्ये तुमचे इन्कम 100% होणारच आहे. मित्रांनो, फक्त मोटिवेशन आहे, डेली कन्सिस्टन्सीने वर्क करत राहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून पण काही व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर एकदा परत आपली ट्रेनिंग सिरीज बघा. आणि मित्रांनो, भेटू आता नंतरच्या आपल्या ट्रेनिंग सिरीज मध्ये. बाकी ऑल द बेस्ट.